असू द्या. नाही त्यांनी नाही, मी पण झालो ना गडबडीत. आपण कालपर्यंत शिवाजी महाराजांनी खवास खानाचा पराभव आणि त्याच्या आधीच्या काही घडामोडी असा विषय केला. खवास खानाने अशा अडचणीत तंबू टाकले, मुक्काम केला आणि त्याचा फायदा बरोबर शिवाजी महाराजांनी घेतला. अगदी त्याला जाणीव करून दिले की तुम्ही इथून उठून निघून जा, आम्ही आलोय. पण खवास खान निघून नाही गेला आणि मग शिवाजी महाराजांनी त्याला बरोबर तिथं खिंडीत गाठल्यासारखं गाठलं आणि त्याचा पराभव केला. खवास खान पळून गेला. पळून जाता जाता पाठलागावरच्या काही सैन्याचा त्यांनी पराभव केला आणि त्याचं कौतुक दरबारात झालं. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत आपण काल पाहिलं. दोन गावं इनाम एकोजीराजांना दिले आणि खवास खानालाही शाबासकी मिळाली दरबारात. एकोजीराजे शिवाजी महाराजांचे धाकटे भाऊ पराक्रम केला म्हणून 2 गावं इनाम मिळाले. कसला पराक्रम? शिवाजी महाराजांचा मार खाऊन निघून आले, हा त्यांचा पराक्रम. परतीच्या पाठलागावर लागलेली फौज, शिवाजी महाराजांची एखादी तुकडी, तिचा पराभव केला, हा त्यांचा पराक्रम. थोडक्यात दरम्यान मुधोळकर बाजी घोरपड्यांचा नाश झाला याची बातमी ही दरबारला कळाली. दरबारला दुःख झालं. एक कनिष्ठ सेवक, दरबारचा एक बुलंद माणूस मृत्यू पावला. शिवाजीराजांनी त्याचा नाश केला हे कळलं आणि दरबाराला दुःख झालं. मात्र दरबारानं त्याचा पोरगा मालोजी, बाजी घोरपड्याचा पोरगा मालोजी, याच्या नावानं त्याची जहागिरी आणि ते जे काही दरबारी मानमरातब सरंजाम अमकं तमकं असतं ते तसंच चालू ठेवलं. महाराज थांबले नाही. महाराज लगेच निघाले. कुठं? खवास खानाचा पराभव केला, बाजी घोरपड्याचा पराभव केला, त्याच्याबरोबर तिसरा एक होता ना, ते दोघं तर मेले. शेख मिरान आणि अजून एक सरदार होता, तो मेला, युद्धात कापला. पण अजून एक सावंत राहिलेत ना, खेमवाडीकर सावंत राहिले. भोसलेच एकाच कुळातले, पण अनेक वेळा संधी देऊन शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामात यावं अशी इच्छा शिवाजी महाराजांनी व्यक्त करून सावंतांनी जी कधी मानली नव्हती. एकदा शिवाजी महाराजांनी स्वारी केल्यावर आम्ही तुमचेच म्हणले. पण परत पहिले पाडे 55 आदिलशाही मुलखात, आदिलशाही वृत्तीत, आदिलशाही गुलामगिरीत आनंद मानणारा हा सावंत शिवाजी महाराजांनी आता त्याच्यावर स्वारी केली. शिवाजी महाराज निघाले आणि सावंतांनी काय केलं? कालही सांगितलं. खवास खानाच्या बरोबर लढाईला होते, सावंत पळत सुटले. ते गेले पळत कुठं? गोव्यात. पोर्तुगीजाकडे आश्रय मागितला सावंतांनी आणि पोर्तुगीजांनी सावंत आश्रय मागतात ते पाहिलं आणि मागून शिवाजी महाराज आले. त्यांचा रुद्रावतार पाहिला आणि पोर्तुगीजांनी सावंताला नाकारलं. आपल्या पदरात हात कोळसा कोण बांधून घ्यायला तयार होईल? जळताना खरा कोण घेते धोत्राच्या पोसोग्यात? सावंताला पोर्तुगीजांनी नकार दिला आणि सावंत एकाकी पडली. म्हणजे कोणाचाच आश्रय नाही. काय करावं? बादशाह तर काही करू शकत नाही. शिवाजी महाराज त्याच्यावर चालून निघाले. आता सावंताचं सगळे कोट, गड, किल्ले, मुलूक घ्यायचा सपाटा शिवाजी महाराजांनी केला. आता काय करावं सावंताला कळेना. अखेर सावंत शरण आला शिवाजीराजांना आणि त्याने आपला वकील पितांबर शेणवी, त्याचं नाव, हा शिवाजी महाराजांकडे पाठवला आणि त्यानं पदर पसरून आठवलं, सांगितलं की आम्ही तो भोसले कुळातलेच, आपण एका घरातले, आम्ही तुमचे पुत्र आहोत. आता पुत्र पण आठवायला लागलं बा. पुत्राचेही प्रकार आहेत बरं का धर्मशास्त्रात. पुत्र म्हणजे नुसता आत्मज नाही. आत्मज म्हणजे पुत्र हे माहीत आहे, सूत म्हणजे पुत्र हे माहीत आहे, पण आत्मजचा अर्थ वेगळा, सूतचा अर्थ वेगळा, पुत्रचा अर्थ वेगळा. आणि पुत्राचे प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत. जसं काल मातेचे प्रकार 16 सांगितले, सगळे नाही सांगितले मी, पटकन आपलं धावतं केलं. तसंच पुत्राचेही प्रकार आहेत. आपण तुमचे पुत्र आहोत म्हणजे पुत्रात दत्तक पुत्र, जनक पुत्र आपल्याला माहीत असतो. कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला, त्याला गुलामही म्हणता येतं कधी कधी. म्हणजे तसं आता तुमच्या माझ्या कुळातला एक आहे म्हणून मी तुमचा पुत्रच आहे असं भोसलेने विनवणी केली.
आणि महाराजांनी उदारपणा दाखवला. शरण आलेल्याला अभयागतानाम मी मारत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्रात कुठेही पहा, शरण आल्याचा शिवाजी महाराजांनी कधीही उपद्रव दिला नाही, त्याला त्रास दिलेला नाही. हा विभीषण शरण आला ना, राक्षस कुळातला आहे, नका घेऊ, पण नाही, प्रभू रामाने ते ऐकलं नाही, शरणागताला अभय दिलं. शरणागताला म्हणजे प्रभू रामचंद्रच नाही, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात आहेत ना उल्लेख. म्हणजे मी परवाही तो विषय बोललो, तो शिशुपाल जन्मतः व्यंग निर्माण घेऊन जन्माला आलेला, तो पायावर मांडीवर ठेवला म्हणजे तो शरण आला. आईबापाने लहानपणी अबोध बालक ठेवला, त्याची ते अवयव गळून पडले म्हणजे दोष सुद्धा संपून टाकले. दोषाची लिहिली फाडी, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय ना, त्याचा अर्थ इकडे लावा, लगेच कळतं. मग ज्याच्या अंगात दोष आहेत त्याला सुद्धा मी स्वीकारतो, पण केव्हा? तो बालक म्हणून माझ्याकडे आला तर, माझा पुत्र म्हणून आला तर. थोडक्यात इथं लागतंय. बालक म्हणजे निरागस भाव, तुमच्याविषयी कुठलीही द्वेषाची भावना भगवंताविषयी न ठेवता जवळ आला तर दोषाची लिहिली अधर्माची अवधी तोडी, त्याच्यातला अधर्म संपून टाकतो. दोषाची लिहिली फाडी, त्याच्या पदरी असलेले दोषही संपून टाकतो. संपवलं का नाही? पण दोषाची लिहिली फाडीचा अर्थ आहे दोष आणि दोषी दोघालाही संपून टाकतो, जर दोष घेऊन आला तर. तसं पुत्र आहे म्हणून आला, शिशुपालाला मांडीवर घेतला, त्याचे पुत्र म्हणून मांडीवर घेतला की दोष गळून पडली त्याची. अधर्म त्याच्या जे अंगात होता, तुम्ही म्हणाला अधर्म कसं काय, थोडक्यात सांगून टाकतो. एखादा घरात बालक जन्माला येतं, त्याला एखादी करंगणी जास्त असते किंवा अंगठा जास्त असतो, हाताला असेल, पायाला असेल, 6 बोटं असतात, बरोबर आहे का? काय म्हणतो आईबाप, अरे 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 काय कसलं पूर्व जन्माला आले, सगळं देखणं असतं, रूपानं गोरपान, नाक चाफेकळे, डोळे आमके, जीवनी तशी, लेकरूच आहे, लहान आहे, सगळं आहे. पण एक बोट जन्माला आलं, काय पाप केलं या पोराला असं झालं. बाबा आम्ही आळंदीत असताना केशव महाराज उकळीकरांचं कीर्तन होतं होय घाटावर. आणि मग त्याच्या भाग्यवंताचे 10 लक्षणं सांगितली, त्याच्यामध्ये ही एक लक्षण सांगितलं. कोणचं? आता सांगितलं तरी. म्हणजे एक भाग्यवंत, एक बोट जास्त असणं. हा, बोट जास्त. त्यांनी कसा अर्थ लावला मला माहित नाही, मी ऐकलं नाही ते. ठीक आहे, काहीतरी असेल. पण आपण जनरली म्हणजे स्वभावता म्हणतो, अरे अरे काय पोराला काय जन्म, म्हणजे व्यंग घेऊन जन्माला आलं ना, एक पाय कमी आहे, एक बोट ज्यादा आहे, असं असतं एखाद्या वेळेस. एखादा पाय वाकडा आहे म्हणजे व्यंग घेऊन जन्माला आलं. पण ते व्यंग भगवंताच्या पायावर ठेवल्यावर गळून पडलं. ह्याला तर 2 हात आणि 1 डोळा जास्त आहे, म्हणजे कसलं पापी आहे पोरग हे असं वाटत होतं. मग ते व्यंग असलेलं पोरग अबोध बालक म्हणून भगवंताच्या चरणापाशी किंवा मांडीवर गेलं, निरागस भावानं गेलं तर व्यंग संपून टाकतो. हा भगवान श्रीकृष्णाचा गुण आपल्या हिशोबात आता आपण विचार तो करतोय. आपल्या ठिकाणी दोष असले बालक रूपाने त्याचं. हा, निरागस भावानं देवापाशी जावा, काहीतरी देवाविषयी म्हणजे मनात काही भाव ठेवून जायचं नाही. भगवंता बस, संपलं, पुढे काही बोलायचं नाही. पायावर डोके ठेवणे म्हणजे चरणच आहे. सांगा बरं, चरण पायी ठोई जे माता हेच भले. देवाच्या पायावर डोकं ठेवणे एवढंच, बाकी काही बोलायचंच नाही. काय करायचं त्याला माहित आहे. त्यामुळे पंढरपूरचा विषय असा आहे, सगळ्याला तो पाठ असतो, की देवळात दर्शनाला जाण्यापूर्वी घरून निघताना बायको सांगते, घरचे सांगतात, शेताचं भांडण आहे, शेजारी मारतोय, पोराचं लग्न होत नाही, देवाच्या पायावर विनंती करा, सगळं नीट करा. 10वीला पोरगा आहे, पास करायला सांगा देवाला. ती पास करतं कवा? अभ्यास केला तर, नाही तर देव काय करत नाही, तसा फुकट काही देत नाही. देशी तेव्हा घेशी, आयसा आशीशी तू उदार. देऊन घेऊन उदार असतो का माणूस? पण उदार आहे, पण देशी तेव्हा द्यायचं काय? काही नाही. 2 हस्तक 1 मस्तक, अनन्य भावानं फक्त पाया पडायचं, हे म्हणजे देणं आहे. जर काही द्यायला मागायला आला तर 900 सायास पुत्र होते तरी का करावा लागे पती. कशाला करायचा आहे पोरगा? नवरा 900 पुत्र होतोय, देवाला 1 नारळ फोडल्यावर तर पुत्र होतोय, पण ह्याला काही फोडावं लागतं का? ह्याला काही करावं लागतं का? काही मागून घ्यावं लागतं का? देवा एक 25 खेटे घालीन, माझ्या शेताचं भांडण सूट, असा नवस विठोबाला केलेला ऐकलाय कोणी? तुकाराम महाराजांनी केला, ज्ञानेश्वर महाराजांनी केला,
निळोबरायांनी केला, कुठल्याही संतांनी सांगा काही केला का? चोखोबरायांनी केला नाही, काहीही केलं नाही, फक्त अनन्य भावानं भक्ती केली. पण घरनं येताना आपल्याला असं लक्षात असतं की रोज किरकिर चालू आहे, पैसे पुरत नाही आहेत, काहीतरी उत्पन्न वाढलं पाहिजे. देवा यंदाच्या वर्षी शेतात भरपूर पीक येऊ दे असं मागू. आणि जेव्हा देवळात येतो, दर्शन करतो, तेव्हा काही आठवतं का? मागायची तरी इच्छा होती का? आठवायचं जाऊ दे, इच्छा सुद्धा होत नाही, फक्त पायावर डोकं ठेवतो बस, काहीही वाटत नाही. त्यावेळेस सगळं घरातलं आहे ना ती विसरून जात. अनन्य भाव निसर्गतः तिथं आल्यावर येतो. जो मज होय अन्यन्य शरण त्याचे मी निवारी जन्म बस, शरणागता शरण्य मीची. दुसरं काही नाही. म्हणजे निरागस भावानं देवाकडे गेलं तर तो निरागस भाव आपल्या इथं पंढरपुरात होतो. चैतन्य महाराजांनी सांगितलं, मनोनी शरण जावे सर्व भावी देवाचा, तो हा उतरील पार भाऊ दुस्तर नदीचा. पण म्हणून हिच्या आधी जे आहे ना ते काहीतरी मागणंच आहे हो. तो भाऊ नदीचा पार उतरेल म्हणून जायचंय. पण हे म्हणण्याची इच्छा फक्त बाहेर आल्यावर होती, आत गेल्यावर होत नाही. होती का? तुम्ही वाढवा, रोज जाता दर्शनाला, काय करता? काही नाही, डोकं ठेवायचं, निघून जायचं, पाहतच बसा वाटतं, बस. पाहावं वाटतं, बस काहीच आनंदाचा कंद त्यामुळे म्हणलेला आहे. नुसतं आनंद नाही, आनंदाचा कंद, गड्डा, सगळं मूळ तिथं आहे. ते शिवाजी महाराजांना हा म्हणतोय की मी तुमच्या कुळातला, मी तुमचा पुत्र. आपण पुत्रावर सगळा पुढचा चर्चा केली. बस मला तुम्ही, आणि पोरगाय म्हणून शिवाजी महाराजांनी माफ केलं. निरागस भावानं आला म्हणून माफ केलं. मनात कपट ठेवून नाही आला म्हणून माफ केलं. आता पुढं काय होईल तर तेव्हा परत फडशा पडतील, हा भाग वेगळा. पण सावंतवाडीकराला म्हणजे एक सावंतवाडीकर असाच विषय धरू नका. प्रतापरावाच्या म्हणजे प्रतापराव म्हणण्यापेक्षा जावळीकर मोऱ्याच्या बाबतीत काय आहे, तोही आला ना शिवाजी महाराजांकडे, शरण आला. मला जावळीच्या गादीवर दत्तक बसायचं आहे, ही म्हातारी दत्तक घेते, मला तुमचा भाऊ म्हणून, धर्माचा भाऊ म्हणून मदत करा, तुमचा पुत्र म्हणून मदत करा. बघा इथं ते आलंय. शिवाजी महाराजांनी मदत केली आणि जेव्हा परत हत्यार धरलं तेव्हा कापून काढलं, तेव्हा ठेवलेलं नाही. शिवाजी महाराज असे आहेत, देशी तेव्हा घेशी आहे का नाही? इथं लाखो सांगा, काय दिलं सावंतवाडीकरांनी? काही दिलं नाही. मी तुमचा भाऊ आहे, मी तुमचा पोरगा आहे. जावळीकरांनी काय दिलं? काही दिलं नाही. फक्त स्वराज्यात बरोबर या एवढंच शिवाजी महाराजांना अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आम्ही तुमचे पुत्र आहोत. आणि शिवाजी महाराजांनी मोठ्या उदार मनाने त्याला माफ केलं. पहिले गुन्हे माफ, 100 गुन्हे स्वराज्याच्या कामात ये. पण इतरून हरामी करशील तर सुदर्शन चक्र आहे, म्हणजे तुझे 100 भरले. उदाहरणच सांगतो आता, मग शिवशिवालासारखं तुझे 100 भरले, 100 मोजले नाहीत. मग शिवाजी महाराजांनी कधी लगेच 100 भरवून टाकलेले. तो शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता संभाजी कोंडाळकर किंवा संभाजी कावजी नाव. तो अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस बरोबर होता, 10 अंगरक्षकातला एक होता. संभाजी कावजी म्हणजे बाळाजी कावजी चित्रेचे? नाही नाही नाही, बाळाजी आवजी चित्रे वेगळे, कावजी नाही. चित्रे वेगळे, संभाजी कावजी वेगळा. ते चंद्रसेनी एक काय असतं प्रभू चित्रे म्हणजे, आणि बाळाजी संभाजी कावजी म्हणजे मराठा घराण्यातला आहे. संभाजी कोंडाळकर वेगळे का? 2 माणसं त्यात परत अजून संशोधकात वाद आहे. संभाजी कोंडाळकर वेगळे आणि संभाजी कावजी वेगळे. हा, तर हा संभाजी कोंडाळकर जो आहे त्याने शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून बरोबर गेला. म्हणजे स्वराज्याच्या कामात आला तेव्हा उत्तम माणूस आहे, इतका उत्तम आहे की अंगरक्षक म्हणून बरोबर घेतला. पण हाच शाहिस्तेखानाला जाऊन मिळाला. शाहिस्तेखान पुण्यात आल्यावर कोंडाळकर अफजल खानाचं मुंडकं यांनी चाललं होतं, यानं जाणलं होतं. काळभैरव तो हाच, एका हातात तलवार आणि एका हातात मुंडकं, म्हणजे काळभैरवच की. आपण काळभैरव गावातला पाहतो, त्याचं मूर्तीशास्त्रानं वर्णन कसं असतं, नरमुंड एका हातात असतं, दुसऱ्या हातात शस्त्र असतं, मग ते त्रिशूळ असतं, खडग असतं, चाप असतो, बाकी अनेक गोष्टी असतात, ढाल असते. आणि ते नरमुंड म्हणजे नुकतं कापून काढलेलं आहे असं वाटतं का? त्या नरमुंडाच्या, नरमुंड म्हणल्यावर कळतं ना, माणसाचं मुंडकं हातात असतं, शेंडी धरलेलं, केस धरलेलं, आणि त्याच्या गळ्याच्या त्यातनं रक्ताचे थेंब गळत असतात आणि ती खाली कुत्रं चाटत असतं. हा, वर्षाखाली धरलेलं मुंडक्याचं काही गळत नाही, लगेच लगेच कापलं तरच गळतं रक्त, रक्त लगेच गोठून जातं. तो तसा आहे ना. पण हा फितूर झाला, हा स्वराज्य सोडून गेला, शाहिस्तेखानाकडे गेला. शाहिस्तेखानाला म्हणला मला नोकरी द्या. शाहिस्तेखानाला त्याचा परिचय नाही, कुणाकडून आला नाही. मग तुला नोकरी द्यायचं काय आहे, तुझ्यापाशी काय कर्तृत्व आहे म्हणून तुला आम्ही नोकरी द्यावी?
आणि मग त्यानं दाखवलं कर्तृत्व. काय केलं त्यानं? घोडा समोर उभारला होता, ते घोड्याचे 2 पाय पुढचे आणि 2 पाय मागचे 2 हाताने धरले असे, आणि घोडा असं बकरू धरतो ना आपण, हो, शेळी सुद्धा मोठी धरता येत नाही. बाकर कोकरू धरावं लागतं तसं, बाकीच धरता येत नाही. पण यानं तसा घोडा धरला असं दाखवला, हे आहे मला माझ्यापेक्षा. आणि मग त्याला नोकरीत ठेवला. शिवाजी महाराजांना हे कळालं, आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सांगितलं, जिथं तो दिसेल, स्वराज्यात सापडेल, तिथं त्याचे 100 तुकडे करा. लक्षात ठेवा, प्रतापराव गुजरांनी सुप्यात जाऊन ह्याची तुकडी केली, ह्याच्याबरोबर युद्ध केलं, आणि प्रतापराव गुजरांनी याला कापून काढले, 100 तुकडे केले. म्हणजे अपराध एक स्वराज्याच्या बाबतीत केला म्हणजे 100 केले. स्वराज्याच्या बाबत तू फितूर झाला, 100 भरले तुझे, शिशुपालासारखा कापून काढला. शिवाजी महाराज असे ते देशी तेव्हा घेशी आहे, पण खंडूची खोपडा पण त्याचं पण आहे ना. अफजल खानाला जाऊन हो, वाडीकर सावंत निरागस भावानं आले, मी पुत्र आहे म्हणून आले, अभय दिला, आणि हरामी केली, त्याला कापून काढलं. महाराजांनी नंतर मग आदिलशाही विख्यात किल्ल्यावर एका स्वारी केली. हा किल्ला अत्यंत मातब्बर होता, आदिलशहाचा होता, पण थोडा कोकणात गोव्यातला आहे. याचं नाव फोंडा. आदिलशाही किल्लेदार होता महाबत खान. फोंडा या किल्ल्याचा किल्लेदार होता महाबत खान. शिवाजी महाराज किल्ल्यावर चालून आले, आणि महाबत खानाने युद्धाची तयारी केली. त्याने किल्ला कडक झुंजवला, युद्ध मांडलं, लढाई कडक केली. महाबत खान शिवाजी महाराजांना दाद देऊ लागेला. खरंच कौतुक केलं पाहिजे बरं का, म्हणजे खरं योद्धा आहे, ते योद्धा आहे. पण शिवाजी महाराज दरवेळेस नवीन हिकमत. बघा, फोंड्याला काय केलं शिवाजी महाराजांनी? फोंड्याच्या तटाखाली सुरुंग पेरला आणि तट उडवून दिला, आणि तट सुरुंगानं उडाल्यावर महाबत खानाचे हात तुटल्यासारखं झालं, लढाई करता येईना. म्हणजे कसं करावं? मोगलात आणि शिवाजी महाराजात, आदिलशाहीत आणि शिवाजी महाराजात त्याला फरक आहे. चाकणच्या किल्ल्याची गडी, मातीची गडी लढवली, पण सुरुंग लावून गडी फोडली तरी फिरंगोजी नरसाळा युद्धाला उभा राहिला. गडीचं पडलेलं सुरुंगाचं भगदाड दिवसभर त्यांनी लढवलं. इथं मात्र महाबत खान हताश झाला आणि किल्ला लढायचा पडला. काय करता येईना त्याला. महाबत खान सारे उपाय हरून बसला, पराभव झाला. महाराजांना त्याचं कौतुक वाटलं. महाराजांनी त्याला कौल दिला. कौल दिला म्हणजे काय? ये माझ्याकडे स्वराज्यात नोकरी देतो. येतो काय? महाबत खानाने विनम्रतेने नकार दिला. त्याने इच्छा व्यक्त केली की मी बादशाही सरदार आहे, मी बादशाचा अंमलदार आहे, मी बादशाचा माणूस आहे, मला पुन्हा विजापूरच्या आदिलशाहीत जायचं आहे. महाराजांनी त्याला उदार हस्तानं जाऊ दिलं. लक्षात ठेवा, म्हणजे शत्रूविषयीची आजपर्यंतची असणारी विषय आणि शिवाजी महाराजांचा विषय हा लक्षात ठेवण्यासारखा असतो. शत्रूचा माणूस असून शिवाजी महाराजांनी उदारपणाने त्याला हत्यार खाली ठेवलं म्हणून सोडलं. जा, माझ्याकडे करत असेल नोकरी तर ठेवून घेतो, नसेल तर खरं तर शिरस्त्याप्रमाणे, त्यावेळेसच्या कायद्याप्रमाणे, त्यावेळेसच्या नियमाप्रमाणे किंवा धर्मशास्त्राप्रमाणे शरण आला किंवा हत्यार उचलला. मोगली शिस्त जी होती, शिस्त म्हणतो मी बरं का, मोगली पद्धत की शत्रू म्हणून जरी त्याचा पाडाव झाला आणि तो शरण आला, हत्यार ठेवलं, तरी त्याचा हात कापून काढावा, पाय कापून काढावा किंवा मुंडकं मारावा, असं मोगलात पद्धत होती. तत्कालीन शिष्टाचार असल्यासारखं तो विषय होता. शत्रू सैन्याला जिवंत सोडत नव्हते. उदाहरण सांगतो, संभाजी महाराज या मोगलांच्या बरोबर दिलेर खानाबरोबर मिळाले आणि संभाजी पुढच्या काळातला विषय, आणि त्यांनी किल्ल्यावर स्वारी केली. फिरंगोजी नरसाळा तिथे किल्लेदार होता आणि त्या किल्ल्याच्या स्वारीत संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे पुत्र ते दिलेर खानाला मिळाले होते ना शेवट शिवाजी महाराजांच्या हयातीत. शेवट जाऊन मिळालेले. आणि त्यावेळी संभाजीराजे समोर पाहून फिरंगोजी नरसाळ्यांनी हत्यार खाली ठेवलं. अरे, स्वराज्याचा युवराज समोर आलाय, कसं त्याच्याबरोबर लढावं म्हणून हत्यार खाली ठेवलं. आणि हत्यार खाली ठेवल्यावर संभाजी महाराजांचं आणि दिलेर खानाचं बोलणं झालं त्याप्रमाणे किल्ल्यातल्या लोकांना जिवंत परत जायचं ठरलं. पण या लोकांचे एक हात दिलेर खानानं कापले. लक्षात ठेवा. आणि संभाजी महाराज संतापले
आणि मोगलाची नोकरी सोडून पुन्हा स्वराज्यात आली. ती घटना तिथं घडते. हे विरोध आहे ना या गोष्टीला बऱ्याच. हो, म्हणजे आता आपण संभाजी महाराज आत्ता आपल्या चर्चेचा विषय नाही. त्याचं कारण काय आहे काय नाही हा विषय वेगळा आहे. त्याचे विषय कारण अनेक आहेत. पण आत्ता आपला विषय कुठं आहे की मोगल कसं वागत होते, बादशाही फौजा कशा वागत होत्या, आदिलशाही फौजा कसं वागत होत्या. शत्रू शरण आल्यावरती सुद्धा हात काढणं, पाय कापणं किंवा मुंडकं कापणं हे त्यांचं चालायचं. शिवाजी महाराजांनी इथं महाबत खानाच्या बाबतीत ते केलं नाही. हा विषय महत्वाचा आहे. त्याची कारणं काय? पहिलं कारण की या धर्माची शिकवण शरणागताला अपाय नाही, हे शिवाजी महाराजांचं ब्रीद आहे. दुसरं की शत्रू सैन्याविषयी असा भाव ठेवून राजा वागतो हे शत्रू सैन्याला कळतं. म्हणजे आपल्याला हा कधी आपण शरण गेलो तर आपल्याला अभय देईल, सैन्यात नोकरी देईल, किंवा जरी आपण शत्रूच्या राजाच्या आश्रयाला जात असेल आपण त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मानाने वागवेल. म्हणजे त्यांच्याविषयी शिवाजी महाराजांविषयी नकळत शत्रू सैन्यात ममत्व निर्माण होणं, मानसिकता बदलणं ते इथं आहे. शिवाजी महाराज असे आहेत. विजापूरची त्याची पाठवणी केली, त्याची सरफराशी केली, त्याचं कौतुक केलं. शिवाजी महाराजांनी त्याच्या काय पाठीवर थाप ठोकली असेल, तू खरंच लढवाई आहेस, तू पळून नाही गेलास, कौतुक केलं आणि त्याला विजापूरला जाण्याची व्यवस्था केली. आणि मग महाराजांचं लक्ष गोव्याकडे वळालं. बारदेश, गोव्याला बारदेश म्हणतात. घड्याळ बघा बरं का, माझ्या हातात आहे म्हणजे, पण मला वाटलं की बंद पडलंय काय. गोव्याला बारदेश म्हणतात. इकडं गोव्याकडे लक्ष वळालं. गोवा आता पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगालचे रहिवासी. पोर्तुगाल हा एक देश आहे. जसा इंग्लंड, जसा रशिया, जसा फ्रेंच म्हणजे फ्रान्स, जसा इटली, तसा पोर्तुगाल हाही एक देश आहे. या पोर्तुगालच्या रहिवाशांना म्हणतात पोर्तुगीज. आणि या पोर्तुगीजांची सत्ता गोव्यावर होती. गोवा बारदेश त्यांनी मिळवला होता. म्हणजे सुरुवातीला आले वखार घालायला, व्यापार करायला, पण गोव्याचा भाग त्यांनी जिंकला. फोंडा हे गोव्याच्या हद्दीवरचं, अगदी गोव्यात आतच आहे तसं, पण कोकणातलं किल्ल्याचं ठिकाण फार सुंदर आहे फोंडा. शिवाजी महाराजांनी फोंडा जिंकला आणि महाराज आता गोव्यात वळाले. आता गोव्यावर महाराजांनी स्वारी केली आणि इथंही असंच विलक्षण गंमत घडली. पोर्तुगीज गोरंदोर म्हणजे गव्हर्नर. यार महाराष्ट्राला आता गव्हर्नर असतो, आपल्याला लक्षात येत आहे का. तसं पोर्तुगालमधलं इथल्या राज्यकारभारासाठी नेमलेला माणूस त्याला म्हणायचं गव्हर्नर. मग ते आपल्याकडे त्यावेळेस, आता इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन आपण फार चांगलं करतो, त्यावेळेसचं गोरंदोर, त्यावेळेस म्हणायचे लोक त्याला गोरंदोर. पोर्तुगीज गोरंदोर तो शिवाजी महाराजाला शरण आला, मान वाकवली, नजराणे दिले आणि तहासाठी बोलणी करायला माणूस पाठवला. खरं तर गोव्यातलं विषय असा भयंकर होता की हे फिरंगी कापून काढले पाहिजेत असं महाराजांना नेहमी वाटत होतं. पण हे काम चिवट होतं, हे वेळ खाणारं काम होतं, हे एवढं सोपं नव्हतं. महाराजांनी तो प्रयत्न अनेक वेळा केला. यात अजून काही गोष्टी घडल्या होत्या की महाराजांना गोवेकराचा संताप होत होता. कारण गोवेकर इथं येऊन केवळ व्यापारासाठी राहिले नव्हते किंवा राज्य विस्तारासाठी राहिले नव्हते. ते काय करत होते? राज्य विस्तार करीत होते, पण त्याबरोबर धर्मविस्तार करत होते. म्हणजे धर्मविस्तार करत असताना राज्य विस्तार आणि धर्मविस्तार असा दुहेरी भाग ते करत होते. पण धर्मविस्तार करत असताना त्यांची बुद्धी न्यायबुद्धी नव्हती. धर्मविस्तार आपल्याकडं एखाद्या विचार पटला म्हणून त्या पंथाचा स्वीकार केला असा भाग होता. खंडन मंडन म्हणजे एखादा राजा असायचा बौद्ध धर्माचा, आता आपण त्याला धर्म म्हणतो, पण त्यावेळेसच्या पद्धतीप्रमाणे बौद्ध पंथ, जैन पंथाचा स्वीकार करायचा, विरोध कोणी करत नव्हतं. एखादा कापालिक पंथाचा स्वीकार करायचा, एका महानुभाव पंथाचा स्वीकार करत होता, एखादा गाणपत्य पंथाचा स्वीकार करायचा, त्याचा विचार आहे त्याच्याप्रमाणे. पण हे गोवेकर पोर्तुगीज महा त्रासदायक धर्म प्रचाराच्या बाबतीत. हे एखादं गाव जिंकलं की गावच्या गाव बाटवायचं काम करायचे, सगळं गाव ख्रिश्चन करण्याचं काम करायचे. तेही सुखासुखी नाही, सरळपणानं नाही. काय करावं?
त्यासाठी गोंजारून भुलवून मारून हाणून वाटेल ते प्रयत्न करून ही सारी प्रजाजन आपल्या धर्मात आणण्यासाठी ती प्रयत्न करायची. आता त्यातली काही जण आहे वाटतं. काही जण नाही, सगळेच तसे आहेत. म्हणजे आपण जे नाव ऐकतो ना मदर तेरेसा, ही मदर फक्त ख्रिश्चनांची आहे, हिंदूंची नाही. हिंदू लोकांना ख्रिश्चन करणे हाच तिचा उद्योग आहे. ते जे आहे ना बाकी सगळं, ती सगळी लबाडी आहे. तिला तो संत म्हणून व्हॅटिकन सिटीनं पुरस्कार दिला, ते खोटं पडलं. त्यांच्याकडे एखादा अलौकिक चमत्कार घडला तर संत म्हणून मान्यता देतात. तसलं काही नाही. तिचं असं होतं की एकाला कॅन्सर झाला आणि तो कॅन्सर हिच्या जवळ आणण्यानं, हिच्या उपचार म्हणण्यापेक्षा हिच्या सहानुभूतीनं हिनं डोक्यावर हात ठेवला आणि कॅन्सर बरा झाला असं केलं गेलं. खोटं चित्र निर्माण केलं आणि त्याच्यावर तिला पुरस्कार मिळाला, संतपद मिळालं. आणि ते संतपद खोटं आहे असं नंतर जाहीर झालं. खोटं याचा अर्थ ते जे प्रकरण सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं. तिचे स्वतःचे म्हणणे उद्घृत तिनं बोललेले, मी हे करते ते धर्मप्रसारासाठी करते, मी लोकांना जवळ घेते, गोरगरिबांना, दीनदलितांना, दुःखितांना त्यांच्या पाठीवर हात फिरवते. पण पाठीवर हात फिरवते तेव्हा ख्रिश्चन व्हा म्हणून सांगते, नाही झालं तर बळजबरीनं करते. ही ती करत होती. हे सगळ्या जगाला आता ज्ञात झालं. ही मदर तेरेसा ही आत्ताच्या काळात आहे, 400 वर्षापूर्वी तेच आहे. सेंट झेवियर हा गोव्याचा त्यावेळेसचा मोठा महात्मा म्हणून, त्याचं सेंट म्हणजे संत त्याला म्हणतो. त्याचं प्रेत आजही 400 वर्ष झालं तरी तिथं गोव्यात जपून ठेवलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आधीचा आहे तो. एक विचारू का? बोला की. मोमीन शब्दाचा अर्थ काय होतो? मुसलमान. म्हणजे जातीवंत मुसलमान का? मुसलमानच, जातीवंत मुसलमान, खोटा मुसलमान असं काही नसतं. आणि ते म्हणतात ना मारून मुसलमान. ते मारून मुसलमान म्हणजे एखाद्या हिंदूला बळजबरीनं मुसलमान करणं म्हणजे मारून मुसलमान. आणि कबीर महाराज कोण होते? कबीर हिंदू होते, मुसलमानांनी त्याचा सांभाळ केला, एवढाच भाग आहे. वाचा कबीर चरित्र. नाही कबीर ती झालं, ती तर आहे. कारण कबीराचा सांभाळ मुसलमानांनी केला एवढंच आहे. जन्म म्हणजे मतभेदाचा विषय जरी केला विचार, तरी जन्म कुणाच्या पोटी झाला सांगता येत नाही म्हणणारा एक पंथ आहे. आणि एक पंथ म्हणजे विचारवंताचा. आणि एक विचार असा आहे की कबीर हिंदू आहे, जन्माला अमक्या घरात जन्माला आले आणि त्यांनी त्यांचा त्याग केला आणि ते मुसलमानांनी सांभाळलं, असा भाग आहे. काशीमध्ये रामानंद स्वामी, ज्यावेळेस कबीर महाराज रामानंद स्वामीकडे जातात तेव्हा रामानंद स्वामी म्हणतात मी मुसलमानांना उपदेश करत मग ते जनरूढीत त्यावेळेस रूढ झालं होतं की कबीर मुसलमान आहे. हा भाग लक्षात आलं का? म्हणजे लोक त्यांना मुसलमान समजत होते म्हणून रामानंदाने सांगितलं मी मुसलमानाला उपदेश करत नाही. त्याचं दुसरंही काही गोष्टी असतात. कबीराच्या म्हणजे मुसलमान विषयाचा विचार जर आपण केला तर मुसलमान हा एकेश्वरवादी आहे. एक दुसरं त्याचा ईश्वर म्हणजे फक्त अल्लाह आहे, तो राम नाही आहे, तो कृष्ण नाही आहे. दुसरा भाग. आणि जो कृष्णाला भजतो, रामाला भजतो, तो मुसलमान राहत नाही. म्हणजे या न्यायानं सुद्धा, मुसलमानी न्यायानं सुद्धा कबीर मुसलमान ठरत नाही. आता आपण काय म्हणायचं? आपण हिंदू आहेत म्हणायचं. म्हणजे त्यावेळेस फक्त एवढंच होत होतं समजायचं काय, म्हणजे कसं त्यांना हिंदू घरात जन्मलं, मुसलमानांनी पुसलं, लोक त्यांना मुसलमान समजत होते बस. तर हे घटना तर सेम एका म्हणजे कर्णाच्या घटनेसोबत जुळते ना. बरोबर. मग कर्णाला सुतपुत्र म्हणून म्हणत होते की त्याला क्षत्रिय कोण म्हणलं? मरेपर्यंत सुतपुत्र म्हणून हे उपहास केला की त्याला क्षत्रिय कोणीच म्हणलं नाही. कुंतीच्या पोटी जन्माला कोण म्हणलं? कुंतीच्या पोटी जन्माला हे त्यावेळेस माहीतही नव्हतं. पण जेव्हा कळलं तरी अजून आपण काय म्हणतो? भीष्म पितामहाला तर माहित होतं ना. भीष्माला माहित होतं पण त्यांनी सांगितलं नाही कोणाला. आणि त्यांनी कधी म्हणजे कर्णाचा सूतपुत्र म्हणून उपहास केला नाही भीष्माने कधी. पहा तुम्ही, अंगराजच म्हणायचे. हा म्हणजे माहित असणं, जाणीव असणं हा भाग वेगळा, कृतीत असणं हा भाग वेगळा. बाकीचं जग सूतपुत्रच म्हणत होतं. आजही सूतपुत्र म्हणूनच म्हणतात त्याला, कर्णाला. आणि भीष्म सुद्धा अंगराज जरी म्हणत होते तरी युद्धात काम करत असताना त्याला हिन लेखत होते. तू पूर्ण क्षत्रिय नाही असं म्हणत होते ना. अर्थात तिचं कारण तो सूतपुत्र आहे म्हणून नव्हे, तर तो क्षत्रिय वृत्तीनं वागत नाही म्हणून होतं. क्षत्रियाची जी सर्व गुण आहेत, जी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली आहेत, क्षत्रियाचे गुण काय, ब्राह्मणाचे गुण काय, वैश्याचे गुण काय, ते सगळे सांगितलेले आहेत. लक्षात येत आहे का? ते गुण क्षत्रियाचे पुरेपूर ठासून भरलेले एक गुण तुझा कमी आहे असं त्याला युद्धात म्हणायचे. आणि त्यामुळं अंगराजाचं
आणि भीष्माचं भांडण झालं. जोपर्यंत भीष्म आहेत तोपर्यंत तो युद्धाला उभा राहिला नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे का? हा. आता या पोर्तुगीजांनी आपली मान वाकवली आणि शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांना कापून काढायचं होतं, कारण हे गंजारून अंजारून लोकांना हाणून मारून वाटेल त्या मार्गाने प्रजाजनांना ख्रिश्चन करत होते. मी तुम्हाला यासाठी एक माहिती सांगतो. पोर्तुगीजांचे गोव्यातले ख्रिश्चन होण्यासाठी केलेले अत्याचार आणि ख्रिश्चन झाल्यावर काही गोष्टीत केलेले अत्याचार ह्याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक आहे. त्याला इन्क्विझिशन म्हणतात. ख्रिश्चन होण्यासाठी लोकांवर किती अत्याचार केले ह्याच्या संदर्भात त्यांचे धर्मप्रचारकाने इथून पोर्तुगालला किंवा परदेशात त्यांच्या देशात गेल्यावर त्यांनी आपली आपली स्टोरी लिहून ठेवली. ती स्टोरी पब्लिश झाली. त्याच्यावरती ती पुस्तकं आहेत. किती काय अत्याचार केले, अत्याचाराच्या परिसीमा ज्याला म्हणतात ना, ते गोव्यात जे लोक हिंदू म्हणून राहिले आज जिवंत आहेत, हिंदू घराणी, ते खरोखर त्यांचं विलक्षण त्यांच्या बापजाद्याचं कार्य आहे. म्हणून ते हिंदू राहिले. हिंदू म्हणून राहणं हे कर द्यावं लागत होतं. घरात लग्न करणं हे कर द्यावं लागत. कर म्हणजे टॅक्स लक्षात येतं ना. कर म्हणल्यावर लक्षात येत नाही. टॅक्स द्यावा लागत होता. घरात देवपूजेची घंटा वाजली तर टॅक्स द्यावा लागत होता. कपडाला गंध लावायचा असेल तर टॅक्स द्यावा लागत होता. हिंदू म्हणून जगणं गोव्यात अत्यंत मुश्किल होतं. हिंदू माणूस जर तांदूळ न्यायला आला तर त्याला तांदूळ 2 रुपये, ख्रिश्चन आला तर 1 रुपया. लक्षात ठेवा. म्हणजे किंमत नाही सांगत, भाव नाही, त्याचं स्वरूप सांगतो. भेदभाव प्रत्येक गोष्टीत असं होतं गोव्यात. हिंदू लोकांनी कसं जगायचं पोर्तुगीजांनी सांगायचं, मग त्यांनी जगायचं. हिंदू लोकांनी, मुसलमानी राज्यात तेच होतो. जिजिया काय आहे? जकात आहे. हिंदू म्हणून जगण्यासाठी कर द्यावा लागत होता. त्याला म्हणायचं जकात, जिजिया. शेंडी राखायची तर कर द्यावा लागत होता. जानवं घालायचं तर कर द्यावा लागत होता. मुसलमान राज्य आणि ख्रिश्चन राज्य दोन्ही सारखं. आणि हे ख्रिश्चन भयंकर त्रासदायक. विहिरीत पावाचा तुकडा टाकायचे रात्रीच्या वेळी. सकाळी लोक पहाटे विहिरीतलं पाणी शिंदून नेलं की सकाळी सांगायचं विहिरीत पाव पडलाय. अख्खं गाव ख्रिश्चन झालं. त्यावेळी कोणी धर्म सुधारेन असा उभारला नाही की हे चूक आहे. पाव टाकण्यानं कुठं वाटतं काय? नाही वाटत. हे चूक आहे असं सांगणारा कोणी त्यावेळेस उभा राहिला नाही. विद्यारण्य स्वामी सारखा माणूस जर त्यावेळेस असता तर त्याने लाखो लोकांना हिंदू करून घेतलं असतं. कारण विद्यारण्य स्वामींनी ते केलं. विद्यारण्य स्वामी म्हणजे माहिती आहे ना, विजयनगरचं स्थापना ज्यांनी केली. विजयनगरचं राज्य जे होतं, हरिहर आणि बुक्क, हे 2 तरुण, क्षत्रिय तरुण मुसलमानांनी धरून नेले दिल्लीला. त्यांना मुसलमान केलं. पुढं ते दिल्लीवरून दक्षिण भारतात परत आले. विद्यारण्य स्वामीला शरण गेले. विद्यारण्य स्वामी त्याला पुन्हा हिंदू केलं. आणि त्यांना नुसतं हिंदू केलं नाही तर विजयनगरचं साम्राज्य त्यांच्या हातून स्थापन करून त्याच्यावर त्यांची राजा म्हणून स्थापना केली. 9 वाजले. माझ्याकडे माग आहे काय? 8:55 झाले. नाही माग तर माग आहे. 2 मिनिटात संपून टाकू. हे पोर्तुगीज तसे आहेत. शिवाजी महाराजांना यांचे सगळे गुण माहीत आहेत. पोर्तुगीज हिंदूंना अनन्वित अत्याचार करतात, आपल्या धर्मात खेचतात. तो होता ना मगाशी सांगितला सेंट झेवियर, तो त्यांचा सेंट असेल पण हिंदूंचा द्वेष्टा आहे. हिंदूंना ख्रिश्चन करणं हेच त्याचं संतत्व आहे. लाखो लोकांना त्यांनी हिंदूत्व ख्रिश्चन केलेलं आहे आणि म्हणून त्याला सेंट पदवी दिली. आणि आमचे नादान हिंदू आज गोव्यात त्याचा मुर्दा पाहायला जातात. त्याचा मुर्दा सांभाळून ठेवलेला आहे. लक्षात ठेवा. मुर्दा म्हणजे प्रेत. 400 वर्ष ठेवलेला आहे. अजून आहे? हो. गोव्यात गेला तर ते मडगावला त्यांचं एक चर्च आहे. त्या चर्चमध्ये लांब असं काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे. पाहायला जातं. त्याला ती वर्षातनं एकदा बाहेर काढून त्याला ते आपण म्हणतो का नाही कातडं बितडं सगळं आहे. त्याला वर्षातनं एकदा त्याला तेल पाणी करतात थोडक्यात आपल्या भाषेत. त्याला वरनं अनेक औषधी द्रव्य लावून ती सांभाळून ठेवलेला आहे. कारण हा संत आहे म्हणून त्यांनी ठेवला आहे सेंट झेवियर. लक्षात ठेवा. पण तो सेंट झेवियर हा हिंदू धर्माचा द्वेष्टा आहे. हिंदूतल्या अनेक लाखो लोकांना मी कसं लोकांना हिंदूतून ख्रिश्चन केलं हे त्यानं छापून प्रकाशित केलेलं आहे. त्यानं सांगितलेली कथा आहे. त्यामुळे विज्ञान तर असं सांगते ना की माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा त्याचे केस नक वाढत असते. वाढतात ना ती वाढतात. ते जाहीर करतात त्यावेळेस एवढे आता झालं. गेल्या 2 वर्षात 2 मिलीमीटर वाढलं केस. एवढी नख वाढली असं म्हणतात. ते खरं खोटं माहित नाही. विज्ञानही काय सांगतं माहित नाही.
पण आहे तो मुडदा पाहायला लोक जातात, बघितलेला आहे अनेकांनी, मी पण बघितलेला आहे. अर्थात मी गोव्यात गेलो ते मुडदा बघायला नाही गेलो, मी दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो होतो. आणि तो काय खरंच सेंट जेवियर आहे, काय त्याची व्यवस्था आहे हे पाहिलं मी. वर्षातून एकदा किंवा त्यांचा 12 वर्षातून एकदा त्याचा उत्सव असतो. तो मुडदा ते पेटीतून बाहेर काढतात आणि सगळ्या लोकांना दर्शनासाठी म्हणून मुक्तपणाने जवळून ठेवतात. म्हणजे तो आता आहे तो असा समोरासमोर एक 30-40 फुटावर या सज्जाच्या गॅलरीतून इमारत त्या सज्जात ठेवलेला बघायचा एवढाच आहे. आता सोरपणा दिसत नाही तो, त्याला काहीच झालं नाही शरीर. नाही पण ते सडणं कुजणं हा भाग होतोच, पण त्याला ती हे करतात, मलमपट्टी करतात, त्याला ती व्यवस्था करतात, आहे त्याचं. महाराजांची इच्छा होती की या गोवेकरांचा म्हणजे या गोव्यात या पोर्तुगीजांचा समूळ नायनाट करावा, पण आत्ता महाराजांपाशी वेळ नव्हता आणि म्हणून महाराजांनी आपलं घोडदळ आणि नौदळ पुन्हा बाजूला काढलं. खरं तर पोर्तुगीजांनी महाराजांचं घोडदळ आणि नौदळ, नौदळ म्हणजे नाविक दळ, आरमार, हे तिथं नांदा लागल्यापासून आपल्या राज्याच्या विस्तार करण्याच्या महत्वाकांक्षा नकाशाप्रमाणे गोंधळून ठेवल्या होत्या. शिवाजी महाराजांनी आता अवघड आहे. शिवाजी महाराजांनी गोवेकरात म्हणजे ती जेव्हा गोव्याची स्वारी येईल ना तेव्हा आपण सांगू ना काय काय केलं. तुम्ही हिंदू लोकांना त्रास देता तो इथून होता पुढं कामा नाही असं त्यांना दटावणी केलेली आहे. नवे करार केला त्यांना आणि हिंदूंचा गोव्यातला त्रास बंद झाला. शिवाजी महाराज त्याला कारणीभूत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांमुळे काय काय झालं या गोष्टीचा तो विचार करण्यासारखा विषय आहे. पण आत्ता मात्र गोवेकरांनी मान लपवली काय तुकवली आणि शिवाजी महाराजांपुढे त्यांनी शरण नजराणी पाठवून झुकवली आणि शिवाजी महाराजांशी तह केला. शिवाजी महाराजांनी आत्ता वेळ नसल्यामुळे, कारण तिकडे मिर्झाराजे यायला लागलेल्या वार्ता यायला आल्या होत्या, म्हणून शिवाजी महाराज आता आपलं गोवेकरावरचं लक्ष वळवून कोकणाच्या भूमीत माघारी यायला लागले. आणि पुढं काय केलं ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.